नेतृत्व काही अचानक जन्माला येत नाही. ते घडत जातं संस्कारातून, अनुभवातून आणि समाजासाठी काहीतरी करण्याच्या ध्यासातून. हे नेतृत्व केवळ सत्तेसाठी नसतं, ते असतं सेवेसाठी. ही कथा आहे समाजसेवेचा वारसा पुढे नेणाऱ्या एका नव्या नेतृत्वाची. ही कथा आहे दीप्तीताई प्रसाद भोगाडे यांची. दीप्तीताई भोगाडे यांचा प्रवास फक्त एका घरातून सुरू झालेला नाही, तो सुरू झाला आहे समाजासाठी झटणाऱ्या कुटुंबातून. त्यांचे वडील विकास येळवंडे ग्रामपंचायत आणि समाजकारणात नेहमीच अग्रेसर राहिले. त्यांचे सासरे जयसिंगराव भोगाडे, ज्यांना लोक प्रगतशील, सकारात्मक, नम्र आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखतात. जयसिंगराव भोगाडे यांचं योगदान फक्त राजकारणापुरतं मर्यादित राहिलं नाही. गावाची ओळख जपण्यासाठी, परंपरा जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी बैलगाडा शर्यतीसारख्या लोकसंस्कृतीला जपण्यास मोलाचं योगदान दिलं. मंदिरांसाठी दिलेल्या देणग्या, सांस्कृतिक उपक्रमांना पाठबळ आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता केलेली मदत हीच त्यांच्या सेवेची खरी ओळख. ही परंपरा दीप्ती यांनी अगदी जवळून पाहिली आणि मनात साठवली. वाचनातून घडलेली दृष्टी, विचारांची मशागत म्हणजेच आपली दीप्तीताई. पुस्तकं त्यांच्यासाठी छंद नाहीत, ती दिशा आहेत, जगण्यासाठी आणि जगणं शिकवण्यासाठी. त्यांनी फार्मसीची पदवी 83% पूर्ण केली. त्याचबरोबर इतिहास, समाजकारण, स्त्री सक्षमीकरण, प्रशासन या विषयांवरील अभ्यास त्यांच्या विचारांना अधिक ठाम करत गेला. दीप्तीताई राजकारणात अचानक उतरलेल्या नाहीत. ग्रामपंचायत निवडणुकीपासून कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत त्यांनी प्रत्येक टप्प्यावर निरीक्षण केलं, शिकल्या आणि समजून घेतलं. शेतकऱ्यांचे प्रश्न, दरांचा संघर्ष, निर्णय प्रक्रिया आणि जनतेचा विश्वास जिंकण्याची जबाबदारी या अनुभवांनी त्यांच्या नेतृत्वाला आकार दिला. एक क्षण असा आला जिथे निरीक्षण पुरेसं राहिलं नाही. समाजासाठी काम करणं फक्त वारसा नाही, ती वैयक्तिक जबाबदारी आहे हे दीप्तीताईंना प्रकर्षाने जाणवलं. म्हणूनच मूल्यांचा वारसा पुढे नेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आज दीप्तीताई भोगाडे जिल्हा परिषद निवडणुकीकडे राजकीय संधी म्हणून पाहत नाहीत. त्यांच्यासाठी ही आहे सेवा, वारसा आणि श्रद्धांजली त्यांचे गुरु आजसासरे स्वर्गीय सोपानराव भाऊसाहेब भोगाडे यांना. महिला सक्षमीकरण, शेतकरी कुटुंबांचे प्रश्न, ग्रामीण शिक्षण, आरोग्य, पाणी आणि प्रशासन व सामान्य माणूस यांच्यातला संवाद ही त्यांची विकास दृष्टी. दीप्तीताई ऐकतात, अभ्यास करतात आणि मग निर्णय घेतात. त्या फक्त स्त्री म्हणून नाही, तर सक्षम, विचारशील आणि जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून पुढे येत आहेत. एका अनुभव संपन्न नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली आपले लोकप्रिय आमदार बाबाजी रामचंद्र काळे यांच्या दिशादर्शक विचारांतून दीप्तीताईंचं नेतृत्व अधिक ठाम होत आहे. जिथे परंपरा आणि विचार एकत्र येतात, तिथेच नेतृत्व घडतं आणि हेच आहे दीप्तीताई प्रसाद भोगाडे यांचं नेतृत्व. आपल्या गटाच्या विकासासाठी, भविष्यासाठी आणि समृद्धीसाठी.